रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत आई ही एक सुंदर कथा. सुलक्षणा बंगळुरूहून अवतरली तेव्हा तिला ताईंना मोठं आश्चर्य वाटलं. तिचं मॉडेलिंगचं करिअर, तिची काया या क्लिनिकमधली धावपळ, तिची बांधा टिकवण्यासाठीची धडपड आणि यातून वेळ मिळेल तेव्हा जयकडे बघण्याची तारांबळ. तिला ताई आणि प्रभाकर पंत या 5 वर्षात फक्त 2 वेळा बंगळुरूला जय सुलूकडे 2-2 महिने राहून आले. पण मग त्यांना मुंबापुरी जवळचं आपलं शांत रम्य वसईच बरं वाटू लागलं. निसर्गाच्या दाट झाडीमाडीत त्यांचा वास्तू बंगला होता. सकाळी 8 ते रात्री 8 2-2 बायका घरात राबत होत्या आणि देवजी काका हे वाहन चालक तर 24 तास जेवणाखाण्यासह त्यांच्या घरीच होते. या घराचा ते मेंबर होते, तोही अगदी सन्माननीय. तिला ताईला आता 45 पार करून 5 वर्षे झाली असली तरी आपलं प्रौढत्वी सौंदर्य टिकून होत्या आणि प्रभाकर पंत थोडे स्थूल असले तरी फिट होते. तिला ताई 50 तर प्रभाकर पंत 55 वर्षाचे. दोघांचं जय हे एकुलते एक अपत्य, पण तो बंगळुरात जो जॉबला गेला तो तिकडचाच झाला. आई बाबा फोनवर स्काईपवर हवे तेव्हा दिसत होतेच. सुलक्षणा या हवाई सुंदरीशी लग्न करून त्यानं आपला संसार थाटला. सुलीने नोकरी सोडून जाहिरात क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि तिचा उत्तम जमही बसला होता. आश्चर्य म्हणजे कांती तेजपुंज ठेवण्यासाठी तिने सुरू केलेले काया ही चांगली आता तग धरू लागले होते. अगं, तू कशी काय अचानक? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तिला ताईंनी तिचे स्वागत केले. जयला नाही आणलंस का सोबत? त्यांनी तिला विचारलं. तो आला आहे, पण एअरपोर्टवर उतरल्यावर तो साऊथ बॉम्बेला काही कामासाठी गेला. मी मात्र थेट वसईला इकडे घरी आले. छानच केलंस. कॉफी करू का गं, की फ्रूट ज्यूस हवा तुला? फ्रेश, शुगर फ्री. भीमाताई करून देतील लगेच. नको नको, मी विमानात नाश्ता केलाय. आता दुपारी फ्रूट ज्यूस आणि 2 बॉईल एग्स पुरे आहेत मला. रात्री जय आणि बाबा यांच्याबरोबर एकत्र बसून आपण जेवूया. पण मला लागतं दुपारचं जेवण. तिला ताई तिला म्हणाल्या. आई, तुम्ही जेवा हो, उपास मार नका करू. ती हसली. काय काम काढलं हिनं अचानक? पण ती म्हणाली आहे ना, रात्री आपण बसू आणि बोलू. ठीक आहे, तोवर धीर धरू. तिला ताईंनी मनाची समजूत घातली. रात्रीपर्यंत त्या धीर धरून होत्या. जेवणं खेळीमेळीत पार पडावी असा प्रयत्न ती दोघं करतायत असं त्यांना वाटलं. मग तिला ताईंना वाटलं हे सगळं आपल्या मनाचे भास आहेत, पण त्यांचा कयास खोटा नव्हता. आम्ही दोघं सध्या तणावाखाली आहोत आई बाबा. जय असं म्हणाला तेव्हा तिला ताईच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. कसला तणाव आहे रे बाळांनो? त्यांच्या आवाजात काळजी ओतप्रोत भरली होती आणि डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. अगं, तिचा गर्भाशय दुबळा आहे, त्यामुळे मूल सरोगसीनंच प्राप्त करायला लागेल आम्हाला. मी आता सांगूनच टाकतो तुम्हाला सगळं. इथे उद्या एका बाईला इंटरव्ह्यूला बोलावली आहे. नेटवरून सर्च झाला आहे. दिस इज द राईट टाइम टू हॅव अ चाइल्ड. म्हणून मग मी आणि जयनी ठरवलं की ही स्टेप घ्यायची. आपल्या निगराणीत ती बाई राहील आणि मला आई होण्याचं भाग्य मिळेल. सुलक्षणा बोलता बोलता एकदम रडायला लागली. तसे प्रभाकर पंत गलबलून म्हणाले. रडू नकोस ग. अगं, तुझ्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. हो ना ग तिलू? हो हो, मी अगदी 24 तास निगराणी करेन. त्या बाईची सगळी टूक सांभाळेल. आपली वंशवेल वाढवणार आहे ती. मग झालं तर बी हॅपी. आता कसलीच काळजी नाही. प्रभाकर पंत सुनबाईंच्या पाठीवर हात फिरवीत मायेनं म्हणाले. रात्री पत्नीला ते म्हणाले. एवढी हळवी का झाली आपली सून? माझा तर जीवच उडून गेला होता. अहो, आपलं मूल पोटात वाढवणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आगळा वेगळा अनुभव आहे. तुम्ही आयते बाप होता, पण आईचं नातं हे नाळेचं नातं. बाळाशी गप्पा मारते आई, पोटात बाळ असलं तरी. आई सुकावली की बाळ खुदू खुदू करतं पोटात आणि खुशीनं पाय उडवतं. आईला जणू प्रेमानं ढुशी देतं ते. इतकं सगळं तुला बरं 30 वर्षापूर्वीचं आठवतंय? प्रभाकर पंत आश्चर्यानं म्हणाले. त्यावर तिला ताई मंद आणि प्रसन्न हसल्या. आठवतं तर? जयचं आणि माझं ते आतलं नातं आठवतं. तुमचा पहिला स्पर्श आठवतो. त्या स्पर्शानंतर अंगभर उठलेली शिरशिरी पण आठवते. प्रकरण मग प्रेममय झालं. तिलू, अजूनही मी तुला तितकाच आवडतो का ग?
प्रभाकरनं तिलोत्तमाला जवळ घेतलं. अहो, त्याहून 31 पट आवडतात. हे काय नवीनच? वेडे कुठचे. अहो, 31 वर्ष झाली ना आता आपल्या लग्नाला. प्रभाकर इतका सुकावला की सरोगसी, दुबळा गर्भाशय, बाईचा इंटरव्ह्यू, सगळा गुंता प्रणयाच्या प्रवाहात वाहून गेला. त्यांचा संसार मुरलेल्या लोणच्यासारखा जुना होता, पण प्रणयही तितकाच रुचीपूर्ण होता. आपल्या मुलाला, सुनेला आयुष्यातली सारे सुखी मिळोत अशी इच्छा करीत तृप्त मनाने तिलोत्तमा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला ताईंनी सुलक्षणाला विचारलं, किती वाजता येणार आहे ती बाई? येईल 10:30 पर्यंत सकाळी. मग भीमाबाई, लीलाबाई यांना कुठे बाहेर पाठवू का? नको आई, भीमाबाई तर तुमच्या लग्नापासून या घरात आहेत. तिलोत्तमाबाई मनाशीच बोलल्या, किती समजूतदार आहे आपली सून. बरं, ती येणारी बाई ब्राह्मणाची आहे. हो का? तिला पत्ता बरोबर दिलास ना ग? हो, तुमच्या मुलानंच दिलाय. त्यांच्या तत्परतेबद्दल, अचूकतेबद्दल खात्री आहे ना तुमची? हो ग बाई. शिवाय मी त्या भटबाईचा मोबाईल नंबरही घेऊन ठेवलाय, सेफ साईड म्हणून, सुलक्षणा म्हणाली. नाव काय आहे तिचं? अनुसया भट. वय 24 वर्ष. शिक्षण BSc. अनाथ आहे ती. परदेशी जाऊन पुढं शिकायचं आहे म्हणून हे काम करणार. फोनवरची बोली 10 लाख रुपयांची आहे, पण निगोशिएबल आहे असं म्हणाली. ठाणे इथे घोडबंदर रोडवर राहते. बरं झालं बाई. पण मग अनाथ मुलीला जात कशी ग माहीत? तिचे आईबाप लवकर गेले. आत्यानं कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात घातली, जवळ कटकट नको असं वाटून. आई आई ग, पण एक गोष्ट भली झाली, तिनं तुझ्यापासून काही लपवलं नाही. बरं शिकलेली असल्यामुळे बाळावर बरे संस्कार होतील. तसं काही नसतं आई. अगदी एखादी अशिक्षित कष्टकरी बाई निवडली तरी तिचा गर्भाशय मजबूत असला म्हणजे आपलं बाळ त्या गर्भाशयात उत्तम वाढतो. हो का? हे म्हणजे खोली भाड्यानं घेण्यासारखंच झालं का ग? एक्झॅक्टली. मग आता या बाईशी आपली निगोशिएशन व्यवस्थित झाली की तिची वैद्यकीय तपासणी आणि मग सर्व प्रोसेस. तिच्या पोटात फलित अंड फक्त वाढवायचं. बाळंत झाली की मूल आपलं आणि पैसे तिचे. ऐकताना खूप सोपं वाटत होतं, पण तिची भावनिक गुंतवणूक झाली तर सगळी मेहनत वायाच ना. सासूचा चेहरा वाचून सून म्हणाली, डोंट वरी आई, तुमच्या निगराणीत ती असणार आहे म्हणून या शिकलेल्या मुलीला प्रिफर केलंय. शिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिला पुढील शिक्षणासाठी परदेशी जायची इच्छा आहे. तेव्हा तिच्यासाठी ही फक्त बिझनेस प्रोसेस आहे. बाळात इन्व्हॉल्वमेंट काहीही नसणार. सो तुम्ही चिंता करू नका. तिला ताईंचं बरचसं शंका समाधान या उत्तरानं झालं. ती मुलगी अगदी ठरल्या वेळी आली. दिसायला सात्विक होती, सुंदर होती. मला पैशांची अत्यंतिक गरज आहे म्हणून मी ही 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट करते आहे. मला कॅश आधी हवी. सर्व कॅश आधी मिळणे तशी अपेक्षा करणे तुझं चूक आहे. आम्ही तुला दरमहा 1 लाख रुपये तू गरोदर राहिल्यापासून देऊ. आधी तुझी मेडिकल आणि मगच सर्व काही. सुलक्षणा निश्चयी स्वरात म्हणाली. मंजूर आहे, पण मधून मी घोडबंदर रोडला जाणार. सर्व काही ते वसईला मी. ती अडखळली. का? तुझे तर लग्न झालेले नाही ना? तू अविवाहित आहेस आहेस ना? हो, मित्र आहे माझा घोडबंदरला. असेल म्हणजे असो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. पण एकदा दिवस राहिले की कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत नो सेक्स. वी डोंट वॉन्ट एनी रिस्क. पैशांचा करार मग 15चा करा. 1.5 लाख पर मंथ. ॲग्रीड. तिला ताईंना अगदी कसंसच झालं. एका कोमल भावनेचा असा कचरा होताना बघून त्यांचं मन दुखावलं. पण त्या कोण होत्या बोलणाऱ्या? हे मूल त्यांच्या मुला आणि सुनेला अशा प्रकारे हवं होतं. त्या फक्त या बाईच्या केअरटेकर होत्या. यथावकाश ऑल वेल झालं. वैद्यकीय तपासण्या, फलित अंड्याचे आरोपण आणि भटांची अनुसया वसईवासी झाली. मच ऑफ माय टाइम इज वेस्टेड. आता आपण लवकरात लवकर बंगळूरला जाऊ आणि आपलं काम सुरू करू. एका फॉरेन फेशियल प्रॉडक्टचं मॉडेलिंग मला मिळतंय. दॅट विल फेच अ बिग फॅट लमसम. तिचं सुरू झालं. आपल्या सुनेचं असं भावनाशून्य वागणं बघून तिला ताई अतिशय बुचकुळ्यात पडल्या. त्यांच्या पतीनं त्यांचं मन ओळखलं. ते तिलोत्तमाची समजूत घालीत म्हणाले, तिलू, आपली पिढी हृदयाने विचार करीत होती. ही नवी पिढी तरुण आहे, डोक्याने विचार करते आहे. ती अनुसया भाड्याने गर्भाशय देताना
पावलोपावली 9 महिने केव्हा भरतात आणि मी शिकायला परदेशी कधी पळते याची वाट बघते. तर तिच्या गर्भाशयाचं भाडं बाहेरच्या बाहेर असाइनमेंट मिळवून कसं चुकवता येईल याचा विचार आपली सून करते. आपला मुलगा या नव्या जमान्यातला मूकनायक आहे. दोघं नीट काळजी घे असं अनुसयाला बजावून निघून गेले बंगळुरूला. अनुसयाचा काही त्रास नव्हता. अमेरिकेच्या परीक्षा देण्यात ती संगणकावरून वेगवेगळ्या विद्यापीठांशी संपर्क साधण्यात गर्क होती. वसईच्या निसर्गरम्य परिसरात असली, मायेच्या पंखाखाली असली तरी अर्धा वेळ प्रिय मित्राशी फोनवर संभाषण चाले. तिला ताईंना सारे अजब वाटे. जर आपण हिची चोरओटी भरली तर ती सुलक्षणाला मिळणार का? असं झालं. दूर शिक्षणागत पेपर तिकडचा मी लिहिते अनुसया. तिला ताईंच्या मनात अलीकडे नाना विचार येत. पैशाची पखाल चालूच होती. 6वा महिना लागला नि अनुसयेचे पोट जरा दिसू लागले. एक दिवस सकाळी ती त्यांना म्हणाली, मला व्हिसा प्रोसेससाठी अमेरिकन एम्बसीत जायचंय. नंतर जरा अवघड होईल. म्हणजे ग? इथून बाळ झाल्याशिवाय न जायचा करार आहे ना तुझा? त्याचं काय? अहो तिला ताई, मी कुठे पळून का चालले? व्हिसा प्रोसेसला तर जाते ना. बाळ होईपर्यंत सगळी प्रोसेस पूर्ण झाली की तुमची चीज तुमच्या हवाली करून मी लगेच जाऊ शकेन. इट्स अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स, लक्षात घ्या. अगं बाबा घरी असताना का नाही हे बोललीस? आता ते कामावर गेले ना. पण ते परत येईपर्यंत दिवस मावळेल. माझा वेळ फुकट घालवू का? ते शक्य नाही. मी काही तुला जाऊ देणार नाही त्यांच्या परवानगीशिवाय. अरे वा, हा तर जुलूम झाला. ती लाल बुंद झाली. ताडकन पायात चपला घालून बाहेर पडली. तिला ताई घाबरून तिच्या मागे धावल्या. तशी तीही धावायला लागली आणि धाडकन पडली. दैव नाही राखिले भान, आले कंठाशी प्राण. थकले भागले तन, दुर्दैव नासले. तिला ताई तिला दवाखान्यात घेऊन जात होत्या. तोंडाने अखंड हरिनामाचा जप करत होत्या. तिलोत्तमाबाई या बाईंचा सारा ड्रेस रक्ताने माखलाय. शी हॅज डॉक्टरांनी न उच्चारलेले शब्द बाईंच्या कानावर घणासारखे आदळले. संपले का सारे? सांगा ना डॉक्टर. अहो मिस कॅरेज झाले. नशिबाने ती वाचलीये. तिलोत्तमाबाईंनी धीर गोळा केला. आपल्या पतीला फोन केला. अहो जेवत असाल तर हात धुवायला वसईत या. ऐकताय ना? संपलं सगळं. अनुसयेचा गर्भपात झाला. हुंदक्यांच्या लोंढ्यात तिला ताईचे शब्द वाहून गेले. वसईच्या वास्तू बंगल्यात एक मूक सभा भरली. अनुसया कॉटवर झोपलेली होती. भोवताली प्रभाकर, तिला ताई, जयनी, सुलक्षणा, सगळे अशब्द. शेवटी अनुसयेनेच त्या भयान शांततेला तोंड फोडलं. गरोदर बाया 9 महिने भरेपर्यंत काम करतात. पण तिला ताई माझ्यावर निर्बंध लादू लागल्या. आपल्या सर्व जाचकटी मी पैशांची गरज होती म्हणून मान्य केल्या. पण व्हिसा फॉर्मॅलिटीज ज्याच्यासाठी मी मातृदिव्याला कबूल झाले ते फॉरेनचं स्वप्न. आणि ती एकदम ओक्साबोक्शी रडू लागली. तिचे रडणे का आणि कशासाठी हे न कळण्या इतके तिथे कोणीच दूधखुळे नव्हते. रडणावर अनुसया, 6 महिने 9 लाख रुपये मिळाले ना तुला, ते कोणी परत घेणार नाही. मी शब्द देतो तुला, प्रभाकर पंत निर्धाराने म्हणाले. जय आणि सुलक्षणा काही बोलणार एवढ्यात प्रभाकर पंत पुढे बोलू लागले. हे बघा, शी वॉज नॉट इन अ रॉंग. ती हा सारा उपद्व्याप का करीत होती? तिच्या पुढे एक मकसद होता. तिला परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. बरे ती फसवून निघाली होती का? नाही. बाळ, आम्ही तुझ्यावर कोणतेही आरोप करणार नाही. तुला शिकायचे आहे ना? अगं मी पाठवीन तुला अमेरिकेला. अनुसयाचं स्थिर चित्र झालं. हा माणूस ना नात्याचा ना गोत्याचा. हा का आपला खर्च करणार? कशासाठी? बाबा, माझ्या हातून इच्छा नसताना हा गर्भपात घडला. मग तो अपघाताने घडला हे तुम्ही जाणलत. माझ्यावर केवढे उपकार आहेत तुमचे, डोंगरा एवढे उपकार. बरं, आता तो विषय बंद, कायमचा बंद. तू निशंक मनाने तुझ्या अमेरिका गमनाचे प्रयत्न चालू कर. मी गेले 6 महिने तुझी धडपड बघतोय. सतत संगणकावर होतीस. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अनुसया. ती धडपडत उठली नि तिने प्रभाकर पंतांच्या गुडघ्यांना मिठी घातली. बाबा, प्रेमाची तहान मला कायमची लागली होती. कायम तहानलेली, कायम भुकेली. पण आज मी भरून पावले. प्रभाकर पंतांनी तिला अलगद उठवली, कॉटवर झोपवलं नि ते सगळ्यांना म्हणाले, चला आता तिला विश्रांती घेऊ द्या. जय, सुलक्षणा, तिला ताई, बाबा सगळे त्या खोलीतून बाहेर पडल्यावर प्रभाकर पंत म्हणाले, सुलक्षणा, तुझे 9 लाख रुपये पाण्यात गेले.
आणि तुझ्या सासऱ्याने मोठी उदारपणाची ढिंग मारली असं तुझ्या मनात येणं साहजिक आहे. पण शपथ गजाननाची, ते सर्व मी तुला माझ्या सेव्हिंगमधून पैसे देणार आहे. बाबा, मी मागितले का पण? अगं, तू मागितले नसले म्हणून काय झालं? पण मी शब्द दिला ना. अबोलपणे सारी झोपायला गेली. प्रभाकर पंतांच्या वागण्याने स्तिमित झालेली तिलोत्तमा डोळे सताड उघडे ठेवून जागीच होती. झोप ना तिलो. आपल्याला मुलगी असती जयच्या पाठी तर ती एवढीच असती ना ग. अगं, पाय घसरून पडलीस नि दुपावलीस. तो गर्भ मुलीचाच होता ना ग तिलू. अहो, तुमचं मन की नाही खूप मोठं आहे. त्या मुलीला भीती वाटली. आता हे कुटुंब पैसे परत मागतं की काय? पण तुम्ही केवढा मोठा दिलासा दिलात त्या अनाथ पोरीला. आता ती अनाथ कशी आहे तिलू? तिला नवा बाप आणि नवी आई मिळाली ना. आता बघ कशी टवटवी येईल 4 दिवसात त्या पोरीच्या चेहऱ्यावर. अहो, पण आपल्या मुलाचं काय? किती दुःखी झाली ती दोघं. पैशापरी पैसा गेला आणि तो गर्भही दगावला. हा गर्भ मुलीचाच होता ना हो. तिलू, देर इज ऑलवेज अ सेकंड चान्स. देव इतका क्रूर नाही. त्याच्या शेजारी प्रत्येकासाठी 2 वाट्या ठेवलेल्या आहेत, एक सुखाची आणि एक दुःखाची. दोन्हींमध्ये बरोबरीचा प्रसाद. आपली दुःखाची वाटी उघडली, आता टर्न सुखाच्या वाटीचा आहे. झोप बरं तिलू, नको शिनवू स्वतःला. तो क्षण तिलूला देऊन प्रभाकर पंत पाहता पाहता झोपेच्या अधीन झाले. तिलोत्तमा आपल्या पतीच्या रूपाकडे नव्यानेच बघत होती. माणसं प्रतिक्षणी शोभादर्शकागत नवनवी रूपे धारण करतात. आज असे तर उद्या तसे. काही क्षणी प्रभाकर तिला अगम्य वाटला. पहाटेच तिला ताईंना जाग आली. त्या उठल्या. बाहेर बगीच्यात आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या मुलासुनेला बघून बाहेर आल्या. का रे, झोपलाच नाहीत का? मी झोपलो होतो, ही दिसेना म्हणून उठून आलो. बेचैन आहेस का सुले? त्या तिच्या जवळ गेल्या. अगदी सुलक्षणाचं मस्तक कुरवाळून त्यांनी तिला उराशी धरली. कशी नको होस, निघेल काहीतरी मार्ग. आई, कुठला मार्ग निघेल आता? मी देईन हो माझी कूस. ती एकदम उठून उभी राहिली आणि आश्चर्याने नवऱ्याच्या आईकडे बघू लागली. तिचे होठ विलगले आणि म्हणाली, तुम्ही आई? अगं, माझ्या इतकी पवित्र कूस कुठून मिळेल बाळ तुला? परवा पेपरात आलेलं. 62 वर्षाच्या एका बाईला मूल झालं. मला तर अजून 50च चालू आहे. मी चांगली ठणठणीत आहे. मला डायबेटीज नाही, बीपी नाही. अजून पाळी येते मला. माझ्या लेकराला जी कूस मिळाली ती बिनभाड्याची नातवाला देईन. त्यात काय मोठं? सुलक्षणा एकदम पाठमोरी झाली आणि तरातरा आत निघून गेली. त्यांना कळेना हिला काय झालं. रागावली काय रे ती? काय माहीत, कळतच नाही. फार विचित्र वागते. एकदम अनाकलनीय, अनप्रेडिक्टेबल. तोही आत गेला. सुलू, ए सुल्या, काय ग एकदम? पण ती त्यांच्या खोलीतून उठली. मी प्रभाकर पंतांच्या खोलीत गेली. बाबा, उठा बाबा. प्रभाकर पंत धडपडत उठले. काय झालं बाळ? मी मी फार वाईट मुलगी आहे बाबा. असं कोण म्हणालं तुला? तुझी सासू म्हणाली का? नाही बाबा. मग बरं, काय झालं सांग बरं सुलू. प्रभाकर पंतांनी पाठीवर हात फिरवताच तिला भडभडून आलं. जयनी आई पण खोलीत आले होते. अनुसयासारखी मी पण तुमची मुलगीच आहे ना बाबा. म्हणजे काय? प्रश्न कुठे येतो? अगं, तुमच्यावर कुठलं संकट आलं तर मी आणि तिलू तुम्हा दोघांपुढे उभे राहू. आमचे प्राणही तुम्हा दोघांपेक्षा महत्वाचे नाहीत बाळ. प्राणापेक्षा प्यारी आहात तुम्ही दोघं आम्हाला. सुलक्षणा एवढी ओक्साबोक्षी का रडते काही कळेना तिघांना. आई, मला स्वतःचीच लाज वाटते, ती तिला ताईंना म्हणाली. अगं बाळ, मेडिकल प्रॉब्लेम असणं यात लाज वाटण्यासारखं काय आहे? आणि त्यातूनही आपण मार्ग काढलाय ना. मी स्वतः तयार आहे सरोगसीला, तिला ताई तिला म्हणाल्या. प्रभाकर पंत एकटक आपल्या प्रिय पत्नीकडे बघतच राहिले. त्यांचे मन आनंद सरोवर झाले होते. नाही आई, माझ्याच्यानं हे ओझं आता नाही पेलवत. अगं, कसलं ओझं? वेडी आहे का तू? तुम्हा सर्वांच्या भलेपणाचं ओझं. आता तेथे शांतता पसरली. खरंच कसं सांगू तेच कळत नाहीये मला. जयला मूल फार हवं वाटतंय आणि मी फिगर कॉन्शियस होऊन ते पुढे ढकलते. जय, तुला दुखवणं म्हणजे मलाच दुखवणं. माझं फार प्रेम आहे तुझ्यावर, पण तितकंच प्रेम मी माझ्या करिअरवर करते जय. या शो बिझनेसमध्ये आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड असे विचित्र गणित असल्यामुळे मी खूप घाबरून गेले. गरोदरपणा, मॉर्निंग सिकनेस, मग ते पोट पुढे येणं, वजन वाढ, अपत्य जन्म होईपर्यंत वेटिंग पिरियड, मग वजन कमी करण्यासाठी लागणारी अवाजवी मेहनत.
सगळं टाळायला सोपा मार्ग मला सरोगसीचा वाटला. मी अनुसयेच्या एकंदर प्रोग्रेसमुळे एवढी खुश होते की अशी 1-2 मुले झाली तरी नॉट अ बिग डील असं मला वाटत राहिलं. पण अनएक्सपेक्टेड ते घडलं. आपलं मूल दगावलं. गर्भातच देवाला प्यारं झालं. मी तर मानते की देवानंच मला शिक्षा दिली ही. मी खोटं बोलले तुमच्याशी, माझा गर्भाशय दुबळा आहे म्हणून. पण आई, माझं बाळ कॅरी करायला तयार झाल्या तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले. कोण आहे मी आणि काय अचीव करायचं आहे मला? खरंच किती स्वार्थी विचार करते मी. फक्त स्वतःभोवती एक सुंदरसा कोश विणून जगते. का? खड्ड्यात गेला तो फॉर्म. मी स्वतः आई व्हायला तयार आहे. जय, मला माफ कराल का तुम्ही? तिचे अवघे शरीर हुंदक्यांनी गदगदले. जय पुढे झेपावला. त्यानं सुलीला कुशीत घेतलं. ते प्रेमळ जोडपं पुनश्च नव्या जगण्यासाठी सिद्ध झालं. तिलोत्तमा आणि प्रभाकर एकमेकांकडे बघत राहिले. कोणत्या कारणाने का असेना, पण आपल्या सुनेच्या डोक्यातलं फॅड गेलं आणि आईपणाची सरशी झाली. एवढीच गोष्ट त्यांच्या लेकी महत्वाची होती आणि ती फार महत्वाची होती.